राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। आज तुम्ही कसपटे कुटुंबियांची भेट घेणार आहात। हो, आज तुम्ही पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहात। नक्की। आतापर्यंत नेमकी काय कारवाई झालेली आहे? हेच मी पत्रकार परिषदेमध्ये सांगेल। बरं, आज तुम्ही पोलिसांची सुद्धा भेट घेणार आहात। हो, या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय अपडेट्स आहेत तुमच्यापर्यंत आलेले? मी विस्तार अपडेट पहिल्या दिवसापासून मांडते। राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो पहिल्या दिवशीच दाखल केला। हो, पहिल्या दिवसापासून या दिले होते, यामध्ये कारवाई केली जाईल हा शब्द माझा पहिल्या दिवसापासून होता। सगळ्यांमध्ये काम करत असताना 3 आरोपी फरार होते। 2 आरोपी अटकेत होते आणि जे 2 आरोपी फरार होते त्यांच्या शोधासाठी पोलिसांची टीम असेल, सायबरची असेल, क्राईमची असेल आणि त्याचबरोबर अँटी गुंडा टीम असेल, हे सगळे कार्यरत होते। त्याच्यामुळे आरोपी पकडले जातील तशा पद्धतीने आज पहाटे आरोपी हे पकडले गेलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये जो 10 महिन्याच्या बाळाचा विषय होता त्याच्या संदर्भात ही बाळ संपर्क करण्यापूर्वी मी ट्विट केलं होतं आणि माहिती दिली होती आणि हे बाळ त्यांच्या वैष्णवी हागवणे यांच्या आई वडिलांच्या ताब्यात काल ते देण्यात आलं। एकंदरच घटना घडून गेल्यानंतर आपण चर्चा करत राहतो, पण घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा फार महत्वाची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या 3.5 वर्षामध्ये आम्ही बालविवाहाच्या विरोधात युद्ध पातळीवर चळवळ राबवली। त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधात राबवली आणि हुंडाबळीच्या विरोधात सुद्धा। आपल्याकडे कायदे आहेत, कठोर कायदे आहेत, कलम कडक आहेत, पण त्याची अंमलबजावणी नागरिक म्हणून आपण करतो का हा प्रश्न सुद्धा आता आपण स्वतःला विचारला पाहिजे। एकीकडे बालविवाहाच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आई वडील मुलीच्या 18 वर्षाच्या अगोदरच लग्न लावून देतात। गर्भनिधन चाचणीच्या विरोधात PCPNT ऍक्ट नुसार कायदा असून सुद्धा जर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात गर्भनिधन चाचणी झाली नाही तर माणसं दुसऱ्या तालुक्यात जिल्ह्यात अगदी राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर ती मुलीची हत्या गर्भातच करतात। म्हणजे कायदा याच्यासाठी केलाय की आपण कायद्याचं पालन करावं, पण आपण कायद्यात मोडण्याकडे जास्त कल होतोय। तशाच पद्धतीचा हा हुंडाबळी विरोधक सुद्धा कायदा आहे। असं असताना जेव्हा हुंडा मागितला जातो तेव्हा त्या आईने वडिलांनी समजावून सांगितलं पाहिजे। लहानपणापासून आम्ही तळहाताच्या सोडासारखं आमच्या लेकीला जपलंय, तिचं शिक्षण केलंय, तिची स्वप्न आहेत, ते पूर्ण करत असताना आम्ही हुंडा देणार नाही। त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करा। हुंडा मागणारा आणि इतका देणारा सुद्धा दोषीच आहे। आणि मग हे हुंडा मागणाऱ्यांची हाव ही कधीच पूर्ण होत नाही, त्यांचं पोट कधीच भागत नाही, त्यांची वासना कधीच कमी होत नाही, त्यांची लालसा कधी कमी होत नाही आणि म्हणून मग दिवसेंदिवस त्यांची मागणी वाढत जाते आणि त्याच्यामुळे ही विकृती मोठ्या प्रमाणात वाढतीये। ती पेचायची असेल तर या कायद्याच्या आधारे आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल आणि गुन्हे नोंद झाले पाहिजेत, त्याची दाद मागितली गेली पाहिजे असं मला मनापासून वाटतं। नक्कीच, धन्यवाद रुपालीताई आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी।